वीस मे रोजी माननीय आमदार जगन्नाथप्पा शिंदे, अध्यक्ष ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या आदेशानुसार ऑनलाईन औषधी विक्रीच्या विरोधात आज सर्व देशव्यापी बंद पुकारलेला आहे. ऑनलाईन औषध विक्री हे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 याच्यामध्ये कुठलाही प्रावधानच नाही ऑनलाईन औषध विक्री करणे. खरं तर ऑनलाईन औषध विक्री करण्याच्या ऐवजी जर तुम्ही डायरेक्ट केमिस्टकडनं आपल्या औषधी खरेदी केली तर त्याच्यात ओरिजिनल औषध मिळण्याचे भरपूर चान्सेस आहेत. आणि हा बंद आजचा कुठल्याही रुग्णाच्या विरोधात नाही किंवा कुठल्याही कॉर्पोरेट कंपनी केमिस्टच्या विरोधात नाही. हा बंद फक्त रुग्णांना योग्य चांगल्या प्रतीचे औषधं मिळणे आणि जे अवाजवी कॉर्पोरेट कंपनी डिस्काउंटचा सुळसुळाट माजवलेला आहे त्याच्यावर रोख लावणे. आम्हाला मार्जिनच आम्हाला 20% मिळते आणि कॉर्पोरेट कंपन्या 50% डिस्काउंट देतात. म्हणजे स्वतःच्या पदरचं त्यांनी जाळून आमची ही केमिस्ट यांना संपवायला बसलेले आहेत. त्याच्यामुळं आमचा आज हे देशव्यापी बंद सर्व केमिस्ट जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बंद ठेवून यशस्वी पार पाडणार. कंपनीला डिस्काउंट देणं शक्य आहे, मग तुम्हाला काय अडचण आहे? कंपन्याला डिस्काउंट देणं शक्य आहे असं नाही. ऑनलाईन औषध जे येते तर त्याच्यात 100 नाही 1000% डुप्लिकेशनचे चान्सेस आहेत. पण आमच्याकडनं जे औषधं केमिस्ट बांधवाकडनं घेतात त्याच्यात एक औषधसुद्धा तुम्हाला बोगस मिळणार नाही. जर तसं असलं तर तुम्हाला FDA देऊन तुम्हाला कुठलीही कारवाई करायला चान्सेस आहेत. आज ऑनलाईन औषध विक्री करताना कुठलाही पेशंट जसं केमिस्टच्या दुकानात तुम्ही 50 रुपये ठेवा किंवा 500 रुपये उसने ठेवा हे म्हणतात, तसं ऑनलाईनवाले ऐकत नाहीत. तुमचे किंवा गोळ्या खाल्ल्या काही उरल्या गोळ्या ते गोळ्या वापस आणून देतात, पण ऑनलाईन औषधवाले घेत नाहीत परत. एवढंच आहे सर. हां, आमचं म्हणणं एवढंच आहे की आज जे आम्ही संप केला आहे ते फक्त आम्ही ते डुप्लिकेट जे मेडिसिन्स मार्केटमध्ये यायलेत ते बंद करायचं आम्हाला, बाकी काही नाही. दुसरं आमच्या ऑनलाईन जी फार्मसी चालू आहे आता त्यांना जास्त प्रमाणात लोक कसं विश्वास करतात त्यांच्यावरती, ते नाही करायला पाहिजे. कारण की ते AI फॉर्म्युलेशन्स जे आहेत, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचे जे प्रिस्क्रिप्शन्स इझिली अवेलेबल आहेत. आता कुणी पण प्रिस्क्रिप्शन फेक बनवून ते इंटरनेटवर टाकायला आहेत आणि त्यावरती ते करंट मेडिसिन्स ताबडतोब त्यांनी सर्व्हिस द्यायलेत. पण ते कसे ते चुकीचं आहे सर. कसे फेक डॉक्टर्स आहेत अवेलेबल, फेक प्रिस्क्रिप्शन्स आहेत अवेलेबल AI फॉर्म्युलेशन्सवर. ते आम्हाला त्या विरोधात आमचं हे संप आहे. आमचा संप कुणीही म्हणजे कुणीही कंपनी कोणत्याही कंपनीसोबत नाही किंवा कोणत्याही केमिस्टसोबत नाही किंवा कोणत्याही मोठ्या बिझनेस पार्टनरसोबत नाही आहे. फक्त आमचा संप जे आहे ना ते ऑनलाईन फार्मसी बंद व्हावी एवढंच आहे आमचं, बाकीचं काही नाही. थँक्यू सो मच.